नॉन AC रूम, परत खाण्याची वगैरे सोय इथे. हा बघा आहे ना, हा मला ज्योतीचा फेवरेट काउंटर वाटतोय. ज्योती आहे ना, कशी कितीला? केवढं खायचं मिठाई आपल्याला इथे बघायला मिळते. मैसातले कसे आले काजू, तोरण कसे आले? 10 रुपये सेल लागलाय. कोणतीही वस्तू घ्या इथे 10-10 रुपयाला आहे बघा. छोटी आली किती राहिली दादा? कसं दिलंय? मंगळसूत्र कसे दिले दादा? सफेद कांदे हे बघा, हे वाल्याशी येतात. दादा किती राहिले? पण आम्ही असे खेळायचंय बघा आतमध्ये. दादा आहे आता बघा, हे 20-20 रुपयाला इथे. पेंटिंग इज रेडी आणि खूप हुबेहूब अशी ही पेंटिंग काढलेली आहे बघा इथे. जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश. मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर विथ ज्योती ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे डहाणूला. डहाणूला आहे ना, महालक्ष्मी जत्रा 2026 भरलेली आहे. दरवर्षाप्रमाणे यावर्षी ही जत्रा असणार आहे. आणि ह्या जत्रेमध्ये ना भरपूर सारे स्टॉल असतात आहे आणि भरपूर सारे इथे आकाश पाहणे वगैरे खूप मोठी अशी जत्रा असते. आणि आपण तिथे जाऊन आहे ना सगळं आपण एक्सप्लोअर करणार आहे, दर्शन करणार आहे. आणि तिथे जायचं कसं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. राहायची खायची काय सोय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता आपण आहे ना अंधेरीवरून आपण सुरू करूया आणि मग पहिला डहाणूला पोचूया. मग तिकडे मी तुम्हाला सांगत जाईल कसं पुढे येत जायचं. तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचा कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हाईपचे पॉईंट द्या जिथे तुम्ही कमेंट करता. आणि कमेंट करायची आहे जय माता दी. चला आता आपण तिकीट काढली आहे. मी आणि संतोष आहे. तर वन साईड 30 रुपीज आहे आणि रिटर्नमध्ये आपण काढली आहे 60 रुपीज आणि दोघांचे आले 120. आणि आता आपल्या ना अंधेरी स्टेशनवरून आहे ना डहाणू लोकल आहे. तर आपण इकडं डहाणू लोकल पकडूया आणि डायरेक्ट डहाणूला भेटूया. चला आता अंधेरीला आपला संतोष भाई भेटलेला आहे. आणि आता आपण इकडं ना डहाणू लोकल पकडून महालक्ष्मीला जाणार आहे. फर्स्ट टाइम असणार आहे आपला. तुमचा पण फर्स्ट टाइम आहे ना? चला आता आपण इकडं ट्रेन येईल आपली आणि इकडं आपली जर्नी सुरू करूया. चलो आपली ट्रेन जर्नी चालू आहे. आणि संतोष भाईने ना नेहमीप्रमाणे काहीतरी ढोकळा वेगळा आणलेला आहे आणि आपण आता ढोकळा खाऊन पुढे जाऊया. फायनली आहे ना आता आपण डहाणू रोड स्टेशनला आपण पोहोचलो आहे. आणि इथे आपण आलो आहे ट्रेननी. बाकी तुम्ही तुमचं व्हेकल पण घेऊन येऊ शकता. आणि आता आपल्याला इकडनं बाहेर जायचं आहे आणि तिकडनं असणार आहे रिक्षा या बस. आपण तिकडे आता बघूया तिकडे पुढे जाण्यासाठी काय आहे. तर पहिला आपण स्टेशनच्या बाहेर जाऊया आणि मग तिकडे बघूया. आता ना आपण डहाणू स्टेशनच्या बाहेर आलो आहे. हे बघा डहाणू स्टेशन आहे. बाकी हे बघा तिकडे जायला ना तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा पण भेटेल, पण ते 400 रुपये वगैरे बोलतात. आणि बाजूलाच हे बघा इथे टमटम आहे. 50 रुपये सीट घेतात. हे डायरेक्ट तुम्हाला मंदिराच्या इथे सोडणार. तर आपण टमटमनी जाऊया. चला आता आम्ही टमटम केली आहे. 50 रुपये सीट आहे. आणि संतोष भाई आहे कसा बसला बघा इकडे ड्रायव्हरच्या बाजूला. आणि इकडनं नाही बोलता तरी पाऊण तास तरी इकडनं लागतात स्टेशनवरून जायला. तर आता आपण तिकडे भेटूया.
बघा आता आपण आहे ना मंदिराच्या इथे आलोय. 50 रुपये आपण पर सीट देऊन इकडे आलोय, मी आणि संतोष भाई आहे. बाकी हा बघा हा अहमदाबाद हायवे आहे. हे बघा समोर इथे लिहिलेलं आहे वापी सुरत वगैरे इकडे पुढे आहे. आणि आता ना आपल्याला इकडनं आतमध्ये जायचं आहे. इथे सगळे स्टॉल वगैरे पण लागलेले आहे, ते पण आपण कव्हर करू. पण सगळ्यात पहिलं आपण देवीचं आपण दर्शन करूया. हे बघा इथे आहे ना तुम्हाला पार्किंग पण आहे. इथे 4 व्हीलरची पार्किंग आहे 100 रुपये आणि 2 व्हीलरची पार्किंग आहे 50 रुपये. बघ एवढी मोठी पार्किंग आहे, तर तुमचं व्हेकल घेऊन येतात तर इथे पार्किंग पण करू शकतात. हे बघा टमटमने आपल्याला इकडे सोडलं आहे आणि आपण दर्शनाला चाललो आहे. इथे आजूबाजूला स्टॉल पण आहे, आपल्याला सरळ जायचं आहे. पण इथे तुम्ही बघता ना बघा हा केवढा मोठा इथे आपल्याला पाळणा बघायला मिळतोय. हा रात्री आहे ना एक नंबर वाटतो हा पूर्ण एरिया. आपण हा पण कव्हर करणार आहे, पण आपण पहिलं इकडचा करूया कारण का आता ऊन वगैरे आहे. तर पहिलं दर्शन करूया, स्टॉल करूया आणि मग नंतर हे करूया. हे बघा इथे येणार ना तर ऊन खूप आहे, तर आहे ना हे बघा संतोष भाईंनी आता मस्त कॅप घेतली आहे आणि हे दादा इथे असतात. कॅप रुमाल विमाल इकडे तुम्हाला भेटणार आहे. बघा लहान मुलांची आहे, मोठ्या माणसांची आहे, लेडीज आहे, जेंट्स आहे, सर्व आहे. हे बघा मस्त कॅप घेतली. हे बघा आपण आहे ना आता इकडनं दर्शनाला सुरुवात करणार आहे. हे बघा इकडनं सगळी लाईन सुरुवात होते, आता लाईन कमी आहे. बाकी तुम्हाला इथे ओटीचं सामान वगैरे पूजेचं सामान प्रसाद वगैरे पाहिजे सगळं इथे मिळणार आहे. आणि आपण पण घेतलं आहे. आणि ही ओटी घ्यायची आली ना दादा, ओटी कितीला आहे? 100 रुपयाला आहे. नारळ हार आणि चुंदरी वगैरे सगळं आहे ना याच्यामध्ये. बाकी कमळचं फूल पण आहे 10 रुपयाला एक येणार. अशा चुंदरी पण येणार आणि प्रसाद वगैरे पण आहे तिथे. दादा बॉक्स कसा हा प्रसाद होता? 100 रुपयाला पाव किलो आहे. कोणता पण ना? बघा कोणता पण घ्या. बाकी कुरमुरे वगैरे सगळं इथे भेटणार. हा दादा इथे असतो. आपण एंट्री केल्यावर बरोबर पहिलं दुकान आहे आणि बाकी सारी पण दुकान आहे. तर इकडनं पण तुम्ही हार वगैरे घेऊ शकतात. आता आपण आतमध्ये जाऊया, दर्शन करूया. आम्ही आहे ना आलो आहे दुपारी 2च्या दरम्यान आलो आहे म्हणून खाली आहे बघा पूर्ण. तर आमचं आहे ना दर्शन आता लवकरच होईल. चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये परवानगी असेल तर आपण शूट करू. जय महालक्ष्मी माता. दर्शन करून घ्या मित्रांनो. आमचं दर्शन आहे ना फक्त आणि फक्त आहे ना 5 मिनिटात झालं. 5 मिनिटात. आणि आम्ही व्हिडिओ बघून आलो होतो ना 1.5 तास लागतोय 2 तास लागतोय, खूप गर्दी आहे. पण आमचं नशीब आहे ना, नशीब एवढं चांगलं आहे ना, देवीने आम्हाला 5 मिनिटात एकदम मस्त दर्शन दिलेलं आहे. जर तुम्हाला यायचं असेल ना, आता उद्या रविवार आहे, रविवार फुल क्राऊड असेल. जर वीकडेजमध्ये यायचं ना तर 2-3च्या दरम्यान आहे तुम्हाला एकदम खाली भेटेल आणि पूर्ण मस्त एकदम दर्शन होईल. काय संतोष भाई? पहिल्यांदा झालं आणि पहिल्यांदा देवीने मस्त सकाळी तुम्हाला खूप लगेच दर्शन भेटेल. 2च्या आत या. हां आता आपण काय करूया माहिती आहे, आता आपण आजूबाजूचा इथे बघूया अजून काय काय आपल्याला बघायला मिळते. ओके चला मित्रांनो. हे बघा पूर्ण खाली आणि आपण ना हे बघा इकडं मस्त दर्शन करून आलो. बाकी हे बघा होम हवनसाठी पण इकडे चालू आहे. हे बघा ह्याच्यामध्ये होम हवन वगैरे नारळ वगैरे तुम्ही ते टाकू शकतात. बाकी इथे हे बघा पुढे आपण हे दीपमाळ आहे तिथे. आणि इथे आहे ना हे बघा इथे पण मंदिर आहे देवीचं. आणि इथे आपण बघणार ना हे बघा इथे हे मला वाटतं शनिदेव असावे. जरा कमेंट करून मला पण सांगा, काय चुकत असेल तर मला सांगा. पण मला शनिदेवच वाटतं आहे कारण का तेल वगैरे ह्याच्यावर वाहतात आहे. बाकी हे बघा इथे समोर आहे ना महालक्ष्मीचं मंदिर आहे. आणि इथे आहे ना एक आर्टिस्ट आलेत आणि हे आहे ना त्याची लाईव्ह पेंटिंग काढतात. हे बघा दादा कुठून आला तू? तलाश्री. हां तलाश्री कहाँ पे आहे? गुजरात बॉर्डर. अच्छा गुजरात बॉर्डर से है. आणि हे बघा इकडे त्यांनी आता चालू केलेली आहे पेंटिंग काढायला. हे बघा कितना टाइम लगेगा अभी इसको? 1 घंटा और लगेगा. अगर हम लोग यहाँ पे रुके ना तो ये पेंटिंग देखने जरूर आएंगे. चला हे बघा जसं तुम्ही आहे ना मंदिरातून दर्शन करून बाहेर येणार ना लगेचच बाजूला ना इथे हे बघा श्री सुरत समस्त ट्रस्ट धर्मशाळा ही. इथे तुम्हाला आहे ना AC नॉन AC रूम परत खाण्याची वगैरे सोय इथे. हा बघा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इथे. जर तुम्हाला इथे राहायचं वगैरे असेल तर तुम्ही ते पाहू शकता. बाकी आपण आतमध्ये बघूया इथे
काय काय सोय आहेत ते हे बघा. हे बघा आतमध्ये असे आहेत, असे बेड आहेत. हे खाली ते आराम करण्यासाठी आहे आणि प्लस हे बघा इकडे आपण येणार ना तर इथे पण आहेत. इथे बेड लावलेले आहेत, फक्त बेड आहेत वरती. असे तुम्ही आराम करू शकता इथे. म्हणजे इथे आराम करण्यासाठी वगैरे पण आहे इथे. हे बघा इथे ना रूमची प्राईस बोलायची झाली ना म्हणजे डॉर्मेटरी बेड वगैरे 100 रुपये. 100 रुपयामध्ये तुम्ही एक दिवस इथे थांबू शकता, आराम करू शकता. आता एवढी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. चला आता आपण दर्शन केलं आणि थोडी पेटपूजा करतोय. आणि इकडे आपण आहे ना पुरी भाजी घेतली आणि एक वडापाव आणि स्प्राईट घेतलं आहे संतोष भाईनी. तर आता हे खाऊन घेऊया आणि मग आपण स्टॉल आहे ते एक्सप्लोअर करूया. चला आता आपण नाश्ता पाणी केला. मस्त एकदम नाश्ता पाणी होतं. 50 रुपयामध्ये पुरी भाजी होती, 2 पुऱ्या होत्या आणि 2 भाजी होती. मस्त एकदम. आणि तुम्हाला इथे नाश्ता वगैरे करायचा ना एकदम बेस्ट आहे. इथे ना हॉटेल जानकी म्हणून आहे, बरोबर आहे ना, मंदिराच्या बाहेरच आहे. तर इथे नाश्ता वगैरे चाय पाणी वगैरे करायला खूप उत्तम सोय आहे. तर येईल तर इकडे नाश्ता करा तुम्ही. बघा इथे आहे ना हा मला ज्योतीचा फेवरेट काउंटर वाटतोय. ज्योती जर आली असते ना तर पहिला इकडेच आली असते. बघा असे मस्त कैरी आहे इथे, मस्त एकदम मसाला लावलेले. इथे पण आहे बघा बोरा आहे, शेंगा आहेत, मस्त एकदम. ज्योती तुझ्यासाठी आहे सगळं. चला आता आपण आहे ना सगळं दर्शन करून वगैरे झालेलं आहे आणि आता आपण जरा आता बाहेरचे स्टॉल बघूया. आणि इथे आहे ना पहिलेच आपल्याला हे बघा अशी ही भांडी बघायला मिळतात आहे. लोखंडी भांडी आहे, कढई तवा वगैरे सर्व आहे. कढई आहे ना कशी कितीला? 350 रुपयाला. ही बघा ही छोटी आणि मोठीवाली कितीला? 800 रुपये की 1100. 800 वाली आहे, 1100 वाली आहे. त्यानंतर हे बघा असे तवे पण आहेत. हे कितीला? हे वाला कितीला ताई? 350. हे बघा 350 एकदम मजबूत आहे. बाकी याच्यामध्ये पण साईज तुम्हाला मिळणार आहे. हे बघा तवे वगैरे किती सारे आहेत तिथे. आणि हा पॅन विचारूया आपण. हा पॅन कितीला? 350. हा पण 350 रुपयाला आहे. भाव वगैरे करतील. चाळण वगैरे खूप आहे. आणि इथे पुढे पण आहे खूप सारे इथे माल इथे ठेवलेला आहे. मंदिरातून बाहेर आले ना तर साईडलाच आहे. हे बघा पुढे आलो आणि हे बघा असे आतमध्ये खूप सारे मार्केट आहे. खूप काय घेऊन बसले. परत आपल्याला इथे हे बघा हे बघायला मिळतात क्लिप आहेत. हे बघा असे क्लिप आहेत रंगीबेरंगी, फुल कलरफुल आहे. लहानचे आहेत, मोठे आलेत. कितीला आता कोणता पण? हे बघा हे 20-20 रुपयाला आहेत. हे बघा कोणता पण घ्या. आणि हे वाला पण 20 रुपये. हे बघा हे पण 20-20 रुपयाला क्लिप आहेत ना हे सगळे. हे बघा मस्त एकदम. चला आता पुढे बघूया. आणि इथे बघा आपल्याला केवढं खायचं मिठाई आपल्याला इथे बघायला मिळते. मैसूर पाक आहे, लाडू आहे. बघा आता काय बघा. हे मैसूर पाक आहे ना, कसं आहे मैसूर? 90 रुपये पाव किलो आहे. बुंदीचे लाडू आहे ना हे, मोतीचूर का ये कैसा? 90 रुपया पाव. कोई भी ले लो. ये भी 90 रुपया पाव. हे बघा कोणता पण घ्या. हे 90 रुपये पाव आहे. आणि हे बघा इथे हलवा आहे. हलवा कैसा आहे ये वाला? 100 रुपये 90 रुपये पाव किलो असंच आहे सगळं. आपण पण घेऊयाच थोडं. हे मला पण खूप आवडतं, घरी पण द्यायचं आहे. चला आता तुम्ही येणार तर इथे नक्की इकडे तुम्ही खरेदी करा. एकदम फ्रेश माल आहे. तर बघा इथे रस्त्याच्या बाजूला पण असे छोटे छोटे घेऊन बसले बांगड्या आहेत, हे फणी वगैरे आहेत. आणि इथे हे आर्टिफिशियल गजरे आहेत हे वाले सगळे. बघा कितीला दादा? 100 रुपयाला एक. कोणता पण? हे बघा 50 वाले आहे, कोणते 100 वाले आहेत. हे बघा हे बघा मस्त एकदम. बाकी इथे हे पण सजावटीच्या थाळ्या वगैरे, त्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट्स वगैरे, पंटी वगैरे, दिवे वगैरे पेटवू शकतात. इथला येणार तर जरा ह्यांच्याकडनं पण शॉपिंग करा. इथे पुढे ना आपल्याला काजू बघायला मिळतात आहे बघा, आपल्या कोकणातले. कसे आले काजू? 50. हा 50 रुपयाला एक वाटा. हे बघा 50 रुपयाला एक वाटा आहे. मस्त एकदम. हे बघा मस्त काजू. कुठले आहेत हे काजू? कुठून आणले? माझ्या घरीचा. इकडचे आहे, डहाणूचे आहे ना, इकडे आपल्या गावातले. आता डहाणू ना गाव म्हणजे बाया काय बोलतात लास्ट वाटतं कॅमेराला. चला ह्यांच्याकडनं पण जरा काजू वगैरे घ्या. मस्त काजू आहे. बाकी इथे हे बघा मूर्त्या वगैरे आहेत. आणि इथे हे तोरण आहेत. हे बघा मस्त एकदम असे तोरण येणार आहेत बनवलेले. तोरण कसे आले? ये वाला ये बघा 350 रुपयाला. आणि हे वाला हे वाले ये भी 350. हे पण 350 रुपयाला. बघा 350 रुपयामध्ये मस्त मस्त तोरण पण इथे येतात आहेत. चला आता आपण काजू बघितले आणि इथे नाही बघा मस्त पेरू आहे आणि
चिक्कू आहेत. पेरू कसे आहे? 50 ते हा 100 ते हा तुला हे कितीला आहे? कितीला वाटा? 100 रुपयाला 4. 5 येणार. आणि हे बघा इथे चिकू कसा येईल? 100 रुपये. हा बघा हे 100 रुपये. आणि इथे 50 रुपयाला काकडी पण आहे. आहे बघा 50 रुपयाला. घेऊया आपण पण, मस्त आहेत एकदम. आणि इथे हे बघा हे लाल जांबून आहेत. ह्याला काय बोलतात? लाल जांबून. हे कितीला? 50 रुपयाला. मस्त एकदम. काकडी पण एक सगळे गावठी आहे तिकडचे, मस्त एकदम. असे घेऊन बसले आहे तिकडे सगळे बघा बाया, मस्त घेऊन बसले. नक्की तुम्ही इकडनं पण घ्या. चला आता पुढे आपल्याला इथे बघायला मिळतं ना 10-10 रुपये सेल लागलाय. कोणतीही वस्तू घ्या इथे 10-10 रुपयाला आहे बघा. एवढं सगळं दिसतं ना हे 10-10 रुपयाला मिळणार आहे. हे बघा काय पण घ्या 10-10 रुपये. हे बी 10 रुपये काय? हे बघा हे पण 10 रुपयाला आहे. हे वरती हेअरबँड वगैरे दिसत आहे, हे पण 10-10 रुपयाला. पूर्ण हा दुकान आहे ना पूर्ण भरलेला आहे. काय पण घ्या 10-10 रुपयाला. हे बघा इथे आपण बघितलं कोणती पण वस्तू 10 रुपये. आणि त्याच्या समोर तर नाही बघा इथे खेळणी आहेत लहान मुलांची खूप सारी. जीप वगैरे कितीला ताई आहे? कोई भी नाही आहे. हे बघा हे 100 रुपयाला आहेत हे गाड्या वगैरे. हे मोठावाला ना 320 रुपयाला. ही थोडी मोठी आहे. हे बघा हे 450 रुपयाला. हे बघा मोठी एकदम मस्त. आणि मागे पण खूप साऱ्या गाड्या लावल्या आहेत. हे बघा इथे पण लावलेल्या आहेत. खेळणी आहेत लहान मुलांची. हे बघा. चला पुढे आलो आहे. आणि पुढे नाही बघा इथे आपल्याला अशी ग्रोसरी बघायला मिळते. अलग अलग तऱ्हेचे प्लेट आहे तिथे मस्त एकदम. आणि इथे वाट्या पण आहेत त्याच्या. दादा छोटे आले किती राहिली? कैसारी आहे? 100 रुपयाला 4 आहेत हे वाले. आणि हे वाले हे 100 रुपयाला 3. आणि हे वाले दादा हे कितीला? हे 100 रुपयाला 3. म्हणजे हे मोठेवाले ते 100 रुपयाला 3 आहेत. आणि हे पण ना हे कितीला? 100 में 2. हे बघा हे 100 रुपयाला 2 आहे. आणि 50ला 1 आहे. ही थोडी मोठी साईज आहे बघा. हे 100 रुपयाला 2 येणार. आणि हे वाला कितीला दादा? 6 आहे ना इसमें. हे बघा 6 आहे याच्यामध्ये. 100 रुपयाला 6 आहे ना. आणि कलर डिझाईन्स वगैरे खूप आहेत त्यांच्याकडे. हे बघा 100 रुपयामध्ये 3, 100 रुपयामध्ये 2 असे आहेत. बाकी शूज चप्पल वगैरे पण तुम्हाला इथे मिळणार आहेत. हे बघा तुम्ही येणार ना तर असं आतमध्ये पण जात जावा. आतमध्ये पण दुकान आहेत. इथे घड्याळाचा तर बघा पूर्ण खजाना लागलाय. खजाना विचारूया आपण. दादा घड्याळ कशी आहे? हा कोणता पण 100 रुपये से स्टार्ट आहे ना. हे बघा 100 रुपयापासून स्टार्ट आहे. आणि पूर्ण घड्याळ इथे अशी भरलेली आहे बघा. आणि पुढे आपण जाणार ना तर पुढे आपल्याला इथे हार वगैरे बघायला मिळतात. फूल बघायला मिळतात आहे. आर्टिफिशियल आहेत सगळे. हे बघा. आणि असे छोटे छोटे फुलदाण्या पण आहेत तिथे. पुन्हा हा आर्टिफिशियल काउंटर असणार आहे. दादा कसा दिलाय? हे बघा 100 रुपयाला 2 येणार याच्यामध्ये. कोणता पण ना. हे बघा 100 रुपयाला 2 येणार. आणि हे वाला कितीला आहे? हे बघा हे पण 100 रुपयाला 2 येणार. आणि ह्याच्यामध्ये पण बघा किती मस्त एकदम छान आहे. बाकीकडे तोरण पण लागलेले आहेत. हे तोरण आहे ना. हे कितीला? इसमें तो 450 वाला है. इसमें एक और आते 300 वाला. हे बघा 450 रुपयाला याच्यामध्ये पण येतात. आणि हे बघा इथे वरती पण लागलेले आहेत मस्त मस्त एकदम. आणि ही फुलदाणी कितीला दादा? 850 एक ही आता ना. हे बघा 850ला एकदम ओरिजिनल वाटतं. 600 500 रुपये. 300 सब बघा अलग किती मस्त एकदम छान वाटतात इथे. कधी घ्यायला झाला ना मी तुम्हाला सांगितलं ना आतमध्ये पण खूप चांगली चांगली दुकान आहेत. आतमध्ये पण राऊंड मारा. चला आता आपण आतमधून बाहेर आलोय. आणि हे बघा इथे असे मिरर ठेवलेले आहेत. आणि हे बघा किती सारे मिरर आहे बघा जत्रेमध्ये. आणि इथे असे आपल्याला बॅग पण बघायला मिळणार आहे. दादा इथे असं. दादा बॅग कसे दिले? सगळ्या कोणती पण? हे बघा ही कोणती पण घ्या 150 रुपयाला आहे बघा. मोठी साईज आहे. जेव्हा तुम्ही खरेदी करणार ना तुम्हाला बॅग लागेल ना तर तुम्ही इकडं नक्की खरेदी करा. काका असतात. हे सगळे कोणते पण 150 रुपये ना. हे बघा कोणते पण 150 रुपये. मस्त एकदम. काकांकडनं नक्की खरेदी करा. आणि मिरर पाहिजे तर मिरर पण घ्या तुम्हाला बघण्यासाठी. चला इथे आपण आहे ना अजून एक काउंटर बघा हा ज्वेलरीचा. इथे आहे ना बांगड्या वगैरे आपल्याला मिळतात आहे. दादा बांगडे कसे येले? 60 रुपये. हे बघा 60 रुपयाला 2 येतात ना असे. हे बघा हे 4 वाले. हे काय काय 2 आहे काय काय 4 आहे 60 रुपयाला. आणि मंगळसूत्र कसे येले दादा? कोणता पण ना. हे बघा हे 100 रुपयाला आहे कोणता पण. इथे लावलेले आहेत ना. हे पण ना 100 रुपये. हे बघा हे पण 100 रुपये. आणि नेल पॉलिश किती दादा? 50 रुपयाला 1. 50 रुपयाला 2 येणार. हे बघा बाकी इथे पण बांगड्या आहेत.
हेअरबँड आणि कानातले किती आता 60 रुपये ना. हे बघा 60 रुपयाला मस्त आहे एकदम. बाहेरच आहे इथे दुकान. इथे तुला बांगडी परत मंगळसूत्र कानातले वगैरे सगळं इथे भेटणार आहे बघा मस्त 60 रुपयाला. हे बघा इथे आपण मंगळसूत्र वगैरे बघितलं आणि इथे पण बघा किती सारे इथे बांगड्यांचे असे व्हेरिएशन आहे. हे कितीला आहे दादा? 100 हे 100 रुपयाला आहे. बाकी आणि हे कितीला? 120. हे 120 रुपयाला. हेअरबँड वगैरे पण आहे तिथे. छोटी छोटी बावली पण आहे. ही कितीला? 250. ही 250ला आहे. बाकी हे बघा इथे क्लिप्स वगैरे आहेत असे माळा आहेत हार आहे. हे किती आता? 100. हे 100 रुपयाला आहे. हे बघा बाकी फणी वगैरे खूप मोठा काउंटर आहे. आणि हा दादा इथे असतात दोघं जण आणि बरोबर रस्त्याच्या बाजूलाच आहे. तर तुम्हाला इथे लेडीजसाठी काय अशी ज्वेलरी वगैरे घ्यायची आर्टिफिशियल तर तुम्ही इकडनं नक्की घ्या. चला पुढे आलो आपण आणि हा पुढचा जो काउंटर आहे ना इथे हा बघा हा कांदे तिथे सफेद कांदे हे बघा हे वाल्याचे येतात. दादा किती राहिले? 150 रुपये. 150 रुपया एवढी माळ येते. हे बघा 150 रुपयाला 2 येतात. हे बघा असे हे स्पेशली लोक इकडे घ्यायला येतात. ही सफेद कांदे आपण पण घ्या. मम्मीने सांगितलं आपल्याला आणायला. हे बघा पूर्ण स्टॉक भरलेला आहे. ते बघा मस्त एकदम 150 रुपयाला ना दादा. हे बघा इथे ना मला एक लहानपणाची आठवण इथे दिसते. लहानपणी हे बघा असं हे बघा लहानपणी आम्ही असे खेळायचो. हे बघा आतमध्ये दिवा असतो आणि मग ते गरम होऊन मग फिरायला लागते. कसं येईल दादा हे आता कितीला? 100 रुपयाला 2 येतात. 60 रुपयाला 1 आहे. चला आता इथे मला आहे ना पर्स दिसतात आहे. लेडीज पर्स आहे ते. हे लेडीज पर्स परत ऑफिस बॅग्स वगैरे सगळ्यात आपण विचारूया कितीला. दादा कितीला येईल? कितीला? हे बघा हे 250 रुपयाला. हे वाले आणि हे वाले 250. हे लागलेलं आहे इथे सगळे 250ला काय. हे बघा हे सगळे इथे लाईनीमध्ये लागलेले आहेत ना हे सगळे 250 रुपयाला आहे. आला कसे हे वाले? हे बघा हे 100 रुपये. हे इथे आपल्याला दिसणार आहे. हे 100 रुपयाला. आणि हे मागचे वाले दादा किती? हे बघा हे 200 रुपयाला आहे. हे सगळे ना वरचे लागलेले हे 200 आणि खाली आहे हे 300 रुपये. पुढे आहे ना इथे खूप मोठा सेल लागलेला आहे. सगळे इथे ना प्लॅस्टिकची भांडी आहे परत स्टीलची भांडी आहेत. आपण बघूया इथे हे सगळं इथे दिसतंय. बघा हे वाला हे बघा हे 20 रुपयाला. इथे ही भांडी 20 रुपयाला इथे बघितलं. आणि हे बघा इथे पण 20 रुपयाला. हे एवढा दिसतंय ना इथे सगळं. हे बघा हे 20 रुपयाला आहे इथे. आणि हे पण हे बघा इथे स्टीलची भांडी वाटी वगैरे सगळे आहे. हे पण तुम्हाला 20 रुपयाला 1 मिळणार आहे इथे. आणि इथे पुढे हे काचेची ग्लास आहे तिथे. बघा असा ग्लास येणार आहे. हे पण 20 रुपयाला येणार आहे. इथे अशी अलग अलग तऱ्हेची ग्लासं पण ठेवलेली आहे. हे 20 रुपये. ही भांडी पण 20 रुपयाला आहेत. इथे हे एवढं तुम्हाला दिसत आहे हे सगळं 20 रुपयाला भेटणार आहे. हे सगळं 20 रुपयाला काउंटर झाला. आणि आता आपण आहे ना इथे 100 रुपयाला काउंटर बघा. हे बघा इथे 100 रुपये लिहिलं आहे. इथे हे बघा अशी झारा आहे. हा पण 100 रुपयाला. टिफिन बॉक्स लंच बॉक्स ही बॉटल हा टिफिन बॉक्स. हे बघा हा एक वाडगा आहे ना हा पण 100 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे. छोटा टेबल आहे. हा छोटा कोळपाट लाटणे 100 रुपये. आणि हे 50 रुपयाला इथे. हे बघा हे 50 रुपये. परत आता आपण इकडे आलो हे 30 रुपयाला आहे. हे 30 रुपये इथे. हे बघा हे एवढं दिसतंय. हे इथपर्यंत सगळं 30 रुपये म्हणजे 20 रुपयापासून फक्त सुरुवात आहे ते 100 रुपयापर्यंत. हा बघा म्हणजे 99 आपण शॉपच ह्याला बोलू शकतो. हे बघा काय पण घ्या 20 रुपये 30 रुपये 100 रुपयामध्ये फक्त. हे बघा मगाशी मी बोललो होतो ना इथे पेंटिंग काढायची. आपण 1 तासानंतर येऊन बघूया. आणि हा बघा 1 तासानंतर आलो आहे मी इकडे सगळं स्टॉल वगैरे करून. आणि पेंटिंग इज रेडी. आणि खूप हुबेहूब अशी ही पेंटिंग काढलेली आहे बघा इथे महालक्ष्मी मंदिरची. हे बघा मस्त एकदम. आतापर्यंत आहे ना आपले दर्शन घेऊन झालेलं आहे. आपले स्टॉल पण आपण एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि आता फक्त आपल्याला प्रतीक्षा आहे. जो मेळा लागला आहे जत्रा लागला आहे ना जे पाळणे वगैरे त्याचा व्ह्यू आपल्याला एक घ्यायचा आहे. तो जबरदस्त व्ह्यू असतो. आपण त्यामध्ये बसणार पण आहे. तर आता आपण प्रतीक्षा करूया. थोडा टाईमातच ते लवकर चालू होईल. तिथपर्यंत आपण थोडं चहा पाणी पिऊन घेऊया.